आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. तर गुरुपौर्णिमा का साजरी करतो? कारण हा दिवस आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा पवित्र सण आहे. तर बाकी तर सगळे सण आपण साजरे करतो. मग आजचा हा दिवस का नाही? कारण गुरु म्हणजेच आपले आई-वडील. जर गुरु कोणी असेल ना, ते पहिले आपले आई-वडील आहेत आणि बाकी सगळे गुरु. कारण आई-वडिलांपासूनच आपण सगळं बोलायला वगैरे शिकतो. त्यांच्यापासूनच आपल्याला बाकी संस्कार मिळतात. त्यामुळे आजचा हा दिवस साजरा केलाच पाहिजे, असं मला तरी वाटतं. बाकी कधी नाही, पण आजच्या दिवशी तर मी करणार आहे. कारण आज ना खूपच छान दिवस आहे आणि ह्यावर्षी गुरुपौर्णिमेला आई-बाबासुद्धा इकडे आहेत आणि आज मम्मी-पप्पासुद्धा येणार आहेत. तर घरी छान छोटी पूजा केली आहे. बरेच दिवसापासून इच्छा होती, की स्वामींची मूर्ती आणावी. तर गुरुपौर्णिमा इतका काय दिवस छान असू शकतो म्हणून आज मी स्वामींची छान पूजा केली. सकाळी छान अभिषेक वगैरे केलं आणि मग त्यानंतर पूजा केली. तर आज मम्मी-पप्पा आल्यावर उर्वी बघा इतकी खुश होती आणि दरवाजाच्या बाहेरच होती. जेव्हा मम्मीला तिने विंडोमधून बघितलं त्यावेळेस आणि त्यानंतर लगेच "बाबा इकडे या देवबाप्पा करायला" असं सगळं चालू होतं. आणि हिचं कसं आहे ना, कोणी आलं की सगळ्यांना आज तीर्थप्रसाद तिला द्यायचं होतं आणि सोबत तिला सुद्धा खायला मिळत होते. त्यामुळे ती देत होती आणि त्याचसोबत ना ती सगळ्यांना नमस्कार सुद्धा करत होती. अगदी संस्कारी बाळ असल्यासारखी उर्वी आज वागत होती. खरं तर ती नेहमीच असं करते. पण आज खूपच छान वागत होती. त्यानंतर छान आम्ही जेवण वगैरे केलं. छान घरगुती व्हेज जेवण होतं आणि त्यानंतर ते सुद्धा आले. त्यांनी मग पूजा केली आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो गाडी आणायला. तर छान असं आम्ही गाडीचं सुद्धा वेलकम केलं. खरं तर फोर व्हीलर आहे आमच्याकडे, पण टू व्हीलर नव्हती आणि आता कुठे बाहेर जायचं म्हटलं ना, मग असं कंटिन्यू ऑटोनेच जावं लागतं. म्हणून मग गाडी घ्यायचा विचार केला होता आणि ठरवलं होतं, की आपण 15 ऑगस्टपर्यंत घेऊयात. पण त्याची सुद्धा वाट न बघता अचानक आजच्या दिवशी गाडी आली आहे. 2 दिवसाआधीच बुक केली होती आणि फायनली आजच्या छान दिवशी गाडीसुद्धा आली आहे. म्हणून म्हटलं छान सगळ्यांसोबत हा दिवस साजरा करूयात. म्हणून आजचा छोटासा व्लॉग मी केलाय. तर छान पूजा केली आहे. इथे गाडीची सुद्धा पूजा सगळेजण करतोय आम्ही. म्हणजे मम्मी, पप्पा, आई-बाबा जे सगळे आले होते ना, सगळ्यांनी छान गाडीची पूजा वगैरे केली आणि छान गप्पा वगैरे सुद्धा रंगल्या. तर खूप आजचा दिवस छान साजरा केला आणि त्यानंतर मग बाकी सगळं असं चालू होतं. गाडीला ओवाळणं आणि त्यांनी हार मग घातला, पेढे वगैरे ठेवले. तर असा आमचा गुरुपौर्णिमेचा दिवस खूप छान साजरा झाला. तर आजचा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चलो बाय. गुड डे.